सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. हाच प्रश्न महेश मांजरेकरांनी जुनं फर्निचर या चित्रपटाद्वारे सगळ्या तरुण पिढीला विचारला आहे. माझं मत जर या चित्रपटाविषयी मांडायचं झालं तर एकच म्हणेन, डायलॉगच्या बाबतीत महेश मांजरेकर बिग बॉस आहेत. असो, चित्रपटाचं कथानक सुरू करूया. पोलिसांची गाडी एका सोसायटीत येऊन थांबते. इन्स्पेक्टर तिथे खेळणाऱ्या मुलाकडे पाठक यांची चौकशी करतात. तो मुलगा सांगतो, भाऊ इथे राहत नाहीत, तळेगावला ओल्ड एज होम मध्ये राहतात. तेवढ्यात भाऊ तिथे येतात. ते फक्त इन्स्पेक्टरला म्हणतात, घेऊन चला. बंड्या पक्या भाईला येऊन सांगतो. गोविंद पाठकला पोलिसांनी उचलला. पक्या भाई हसतच म्हणतो, ते तर होणारच होतं, साला बच्चन. पक्या भाई भाऊंना बच्चन म्हणायचा, कारण भाऊ अँग्री मॅन सारखे समोरच्याला भिडायचे. काही महिन्यांपूर्वी भाऊ मार्केटमध्ये भाजी घेत असतात. बंड्या तिथे येऊन वसुली करतो. भाऊंकडे भाजीवालीला द्यायलाही पैसे नसतात. ते तिला लिहून ठेवायला सांगतात. वडेवाल्याकडून बंड्या जबरदस्तीने पैसे वसूल करत असतो. भाऊ तिथे येतात. बंड्याला भाजीवाल्याच्या मुलाचे हिचे पैसे परत द्यायला सांगतात. बंड्या अरेरावी करायला लागतो. भाऊ त्याच्या कानाखाली मारतात. तो भाऊंना उलट मारतो. तो भाऊंना पक्या भाईकडे घेऊन येतो. पक्या भाई त्यांना विचारतो, तुला माहित आहे मी कोण आहे? भाऊ त्याला म्हणतात, गरिबांच्या पोटावर पाय देऊन अय्याशी करणारा एक थोर माणूस. बंड्या भाऊंना परत लगावून देतो. पक्या भाई बंड्याला म्हणतो, रिस्पेक्ट, सिनियर सिटीजन आहे. तो भाऊंना म्हणतो, तसंही काही वर्षांनी वंटासच होणार तू. मरायची घाई झाली आहे की आत्ताच मारायचंय? तुला मारायला तर गोळीची पण गरज लागणार नाही. भाऊ त्याला म्हणतात, 70 वय आहे माझं, तू इतका जगशील का? पोलिसांची एक गोळी आणि तुझा खेळ समाप्त. माझा मुलगा IAS आहे, मला त्याचा गर्व आहे. कीव येते ते तुझ्या वडिलांची. तुझे प्रताप बघून शर्मेने मरत असतील तुझे वडील. पक्या भाई बंड्याला वसुलीचे पैसे भाऊंना परत द्यायला सांगतो. नवीन चष्मा घ्यायला पैसे देऊ करतो. भाऊ त्याच्याकडे बघत हसून म्हणतात, या पैशाने? भाऊ तिथून निघून जातात. भाऊ परत सोसायटीत येतात. भाऊंची बायको सुहासिनी. तिला भाऊंकडे पाहिल्यावर कळतं की ते आज कोणाशी तरी भांडून आलेले आहेत. भाऊ तिला घडलेला प्रकार सांगतात. आज तिची तब्येत थोडी नरमच असते, तरी भाऊंच्या चष्म्याला ती टेप लावून देते. त्यांच्या मुलाच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते. ती भाऊंना अभयला फोन करून विश करायला सांगते. भाऊ त्याला फोन करून शुभेच्छा देतात. ते अभयला म्हणतात, माझं अकाउंट मला ऑपरेट करू देत. सगळे पैसे गुंतवायची काय गरज आहे? अभय त्यांना म्हणतो, पुढच्या वर्षी दुप्पट होणार आहेत पैसे. भाऊ त्याला समजवतात, कधी कधी तुला पैसे द्यायला उशीर होतो. आज भाजीवालीला द्यायलाही पैसे नव्हते, लाज वाटते मग. अभय भाऊंना म्हणतो, यावेळी जरा उशीरच झालाय, पण उद्या येऊन पैसे देऊन जातो. भाऊ त्याला आईची तब्येत बरी नाही सांगतात. खिशात पैसे नसताना तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं तरी कसं? ओळखीमुळे डॉक्टरचं काम होईल, पण त्यांनी टेस्ट लिहून दिल्या तर यासाठी सुद्धा पैसा लागणारच. म्हणून ते पुन्हा अभयला एक अकाउंट मला ऑपरेट करायला दे सांगतात. अभय त्यांना सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन माझं नाव सांगा आणि तिथून मला फोन लावा. फोन ठेवल्यावर अवनी अभयला म्हणते, 2 तासांपूर्वी आईंनी विश केलं तेव्हा त्या छान होत्या, तू बोलवलं नाहीस ना पार्टीला, म्हणून त्यांना आपल्याला गिल्टी फील करवायचं होतं. इथे आई झोपूनच असते. तिचा उजवा हात दुखत असतो, चक्करही येत असते. भाऊ तिला, आपण डॉक्टरकडे जाऊया का की डॉक्टरला इथे बोलवूया असं विचारतात. ती चार्जेस जास्त होतील म्हणून नाही म्हणते. अभय व अवनी पार्टीला निघतात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बाबांकडे बोरुलीला जायचं असतं. दमल्याचं कारण देत अवनी जायला टाळते. तो तिला सांगतो, आईची तब्येत बरी नव्हती म्हणून थोडं टेन्शन होतं मला, पण रात्री बाबांचा फोन आला नाही, मग मी रिलॅक्स झालो. अवनी त्याला सांगते, काल बाबांचा फोन आला होता, पण CM आल्याच्या गोंधळात मी विसरले. अभय घरी येतो. भाऊ अभयला विचारतात, काल इतके फोन केले तुला? सावंतच्या मोबाईल वरून सुद्धा 10 फोन केले. अभय फोन न उचलण्याची कारण देतो. काल खूप लोक होती म्हणून तिला ऐकू आली नसेल रिंग. तो म्हणतो, 3 महिन्यांचे पैसे त्याने आणून दिलेले असतात. भाऊ पैसे घ्यायचं नाकारतात. ते त्याला म्हणतात, तुला आई सोडून CM, ऍक्टर, पॉलिटिशियन्स यांची पडली होती. तुला मी हॉस्पिटल मधून फोन करत होतो. मेडिकल इन्शुरन्सचे डिटेल्स मला हवे होते. डिपॉझिट भरल्याशिवाय तिची ट्रीटमेंट सुरू करत नव्हते. तुझे पैसे नकोत, घेऊन जाते. तो त्यांना सॉरी म्हणतो, पण भाऊ ऐकत नाही. अभय आईकडे पैसे द्यायला आईला हाक मारतो. भाऊ त्याला सांगतात, आई मेली काल रात्री. तुझ्या हलगर्जीपणामुळे मेली ती. काल रात्रीच तिचा अंत्यविधी झाला. हॉस्पिटल मधूनच तिला घेऊन गेलो स्मशानात. तुझी गरज काल तिथे हॉस्पिटलमध्ये होती. ते त्याला सांगतात, आज बँकेत एक लेटर दे, उद्यापासून माझं अकाउंट मीच ऑपरेट करीन. ते त्याला जायला सांगतात. अभय घरी आल्यावर अवनी त्याला म्हणते, इतकी काय काही होती अंत्यविधी करायची? अभय म्हणतो, माझंच चुकलं. काल फोन आला होता तेव्हाच पैसे पाठवून द्यायला पाहिजे होते. तूही फोन घेतला नाहीस. तिला त्यांचा फोन आलेला ते माहीतच नसतं. ती अभयला स्वतःचा फोन दाखवते. त्यात 10 मिस कॉल्स असतात. तो म्हणतो, काय करतील बाबा आईशिवाय? इथे भाऊ पंडित वकिलांबरोबर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतात. त्यांना अभय विरोधात FIR नोंदवायची असते. पोलीस त्यांना सांगतो, कोर्टातून ऑर्डर आणा आणि लगेच तुमची FIR नोंदवतो. भाऊ कोर्टात जातात. ते जजना म्हणतात, अभयच्या हलगर्जीपणामुळे सुहासचा मृत्यू झाला. पैसे आहेत बँकेत, पण मी काढू शकत नव्हतो. पॉवर ऑफ अटर्नी त्याच्या नावावर आहे. तोच जबाबदार आहे माझ्या पत्नीच्या मृत्यूला. सावंतही विटनेस आहे. ते जजना विनंती करतात. भाऊ अभयचा फोन उचलत नसतात. तो खूपच डिस्टर्ब असतो. तो अवनीला सांगतो, उद्या आईची दशक्रिया आहे. अवनी त्याला उद्या आपण जाऊ त्यांना भेटायला म्हणते. तेवढ्यात अवनीच्या वडिलांचा फोन येतो. ते अवनीला टीव्ही लावायला सांगतात. भाऊंनी अभय विरोधात FIR दाखल केलेली असते. राज्याच्या महसूल मंत्र्यांचे प्रधान सचिव अभय पाठक यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी अभयला दिसते. रिपोर्टर निलिमा भाऊंना याविषयी विचारते. माझ्या मुलाच्या हलगर्जीपणामुळे ती मेली, ते सांगतात. वेळेत उपचार मिळाले असते तर वाचली असती ती. या निर्णयाबद्दल ते कोर्टाचे आभार मानतात. ते सांगतात,
म्हणतात 4,72,86,100 रुपये नुकसान भरपाईचा दावा मी त्याच्यावर ठोकलाय, त्याच्यामुळेच खर्च झाले आहेत हे पैसे, ते मला हवे आहेत. अभय त्यांना फोन करतो. ते फक्त त्याला म्हणतात आपण कोर्टात बोलू. रिपोर्टर इन्स्पेक्टरना याबद्दल विचारते. इन्स्पेक्टर म्हणतात प्रथमदर्शनी गुन्हा झाला असं वाटत नाही, पण कोर्टाची ऑर्डर आहे. अभय पाठकच्या नावाने वॉरंट निघेल. टीव्ही बघून भाऊ हसतात. सुहास मागे उभी असते. ती त्यांना म्हणते शोभतय का तुम्हाला हे मुलाकडे पैसे मागायचे? भाऊ तिला म्हणतात वेळ आल्यावर कळेल सगळ्यांना, माझे आहेत ते पैसे. ते तिला बँकेचं पासबुक व 2 लाख बँकेतून काढल्याचं सांगतात. तेवढ्यात बेल वाजते. पक्या भाई दारात उभा असतो. भाऊ त्याला बँकेतून काढलेले पैसे देतात. पक्या भाई निघून जातो. अभय साहेबांकडे येतो. ते त्याला म्हणतात तुम्ही तुमच्या वडिलांची बोलून का घेत नाही? न्यायालया अगोदर मीडियाची ट्रायल सुरू झालीये. हे सगळं न्यायालयाच्या हुकमावरून चाललंय. यात आपण काहीही करू शकत नाही. अटकपूर्व जामीन तरी घेतलाय का? अभय बेलसाठी अप्लाय करतो. मुंबईहून ते हिल स्टेशनकडे गेलेले असतात. अभयचे सासरे अवनीला सांगतात जोपर्यंत केस चालेल तोपर्यंत तो सस्पेंडेड राहील. अवनी गोविंद पाठकांवर कायदेशीर कारवाई करायचं म्हणते. तेवढ्यात वकिलांचा फोन येतो. अभयला बेल मिळते. सगळे परत मुंबईला जायचं म्हणतात. अभय त्याच्या सासऱ्यांना म्हणतो बाबांना जी नुकसान भरपाई हवी आहे ती मी द्यायला तयार आहे. अवनीची जीभ घसरते. ती तिच्या सासऱ्यांबद्दल वाटेल ते बोलते. अभय तिच्यावर चिडतो. भाऊ कोर्टात येतात. त्यांचा एक बाईट मिळवण्यासाठी त्यांच्या भोवती पत्रकार गोळा होतात. अवनीने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. या प्रश्नावरही भाऊ छान एवढंच म्हणतात. केस चालू होते. भाऊ उभे राहून माझी केस मीच लढणार असं जजना म्हणतात. ते सरकारी वकील नाकारतात. ऍडव्होकेट पंडित लागली तर मला मदत करतील म्हणतात. भाऊ पहिला साक्षीदार म्हणून डॉक्टर जोशींना बोलवतात. त्यांना विचारतात मानसिक किंवा भावनिक तणावामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? डॉक्टर सांगतात कदाचित हेही कारण असू शकतं. सुहासिनी ही खूप मानसिक आणि भावनिक तणावाखाली होती. मुलाचं तोंड बघायला आम्ही व्याकुळ व्हायचो. पैसे द्यायचा, पण पैसे दिले म्हणजे जबाबदारी संपली असं होत नाही. माझे स्वतःचे पैसे असून सुद्धा त्याने ते माझ्या फ्युचरसाठी इन्व्हेस्ट केले. आई वडील सोडून अख्ख्या गावाला बोलवलं 4थ्या अॅनिव्हर्सरीला. यामुळे सुहास हर्ट झाली. डॉक्टर जोशींनी होम व्हिजिट केली. त्यांना द्यायलाही आमच्याकडे पैसे नव्हते. भाऊ त्यांना विचारतात तिला तपासल्यानंतर तुम्ही काय सल्ला दिलात? डॉक्टर सांगतात त्यांना माइल्ड स्ट्रोक आलेला. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं. भाऊ जजना म्हणतात डॉक्टरचे फीचे पैसे नव्हते. त्या हॉस्पिटलचे डिपॉझिटचे पैसे कुठून भरणार होतो? अभयचे वकील सुहासिनीला डायबिटीस होता यावर बोलतात, पण तिला डायबिटीस नव्हता म्हणत भाऊ तो मुद्दा खोडून काढतात. जज पुढची तारीख देतात. भाऊ घरी आल्यावर सुहास त्यांच्या मागे उभी असते. ती त्यांना विचारते काय मिळणार आहे हे सगळं करून? तुमच्यामुळे अभय सस्पेंड झालाय. भाऊ तिला म्हणतात सस्पेंड झालाय, डिसमिस नाही. मला सगळ्या सिनियर सिटीजनचा आवाज बनायचाय. हा सिनियर सिटीजनचा प्रश्न फार गंभीर आहे. ते अवनीने मानहानीचा दावा केल्याचं सांगतात. कोर्टाच्या तारखेला पद्मावती हॉस्पिटलचे सिनियर सर्जन डॉक्टर शर्मा यांना बोलवलं जातं. भाऊ त्यांना 14 डिसेंबरच्या रात्री काय झालं होतं ते सांगायला सांगतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लाईन ऑफ ट्रीटमेंट नुसार आधी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी व गरज पडली तर बायपास यासाठी त्यांना 2 लाख रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागणार होते. अभयची ओळख सांगूनही पैसे तर भरावेच लागणार होते, कारण ते हॉस्पिटल ट्रस्टचं होतं. म्हणून भाऊ सावंतना अभयला फोन करायला सांगतात, कारण मेडिकल इन्शुरन्सचे पेपर्स अभयकडे असतात. भाऊंनी फोन करून सुद्धा तो फोन अवनीने उचललेला नव्हता. भाऊ जजना सांगतात सुहासिनीची परिस्थिती पाहून मी हेल्पलेस झालो होतो. तिथून शेवटी गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे निघालो, पण तिथे ऑपरेशन टेबलवरच ती गेली. भाऊ फक्त डॉक्टर शर्मांना एकच प्रश्न विचारतात, जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये वेळेत उपचार मिळाले असते तर ती वाचली असती का? डॉक्टर हो म्हणतात. अभयचे वकील त्यांना म्हणतात तुम्ही एवढे असंवेदनशील कसे वागू शकता? डॉक्टर शर्मा सांगतात मी मॅनेजमेंटशी चर्चा करेपर्यंत पाठक तिकडून निघून गेले होते. भाऊंचं मध्ये मध्ये उठून त्यावेळची घटना सांगणं, त्यामुळे होणारा डिस्टर्बन्स जज त्यांना ताकीद देतात. तरीही भाऊ डॉक्टर शर्मांकडून कबूल करून घेतात. अभयच्या वकिलांना पत्रकारांचा घेराव पडतो. ते फक्त म्हणतात म्हातारा ठार वेडा आहे, एक दिवस पश्चाताप होईल त्याला या गोष्टीचा. ते तिथून निघाल्यावर पत्रकार भाऊंच्या मागे लागतात. घरी आल्यावर अभय त्यावेळी फोन का घेतला नाही म्हणून अवनीला विचारतो. ती म्हणते बाबांनी त्याच वेळी का नाही सांगितलं आई गेल्याचं. कोर्टाचा दिवस उजाडतो. भाऊ स्वतःच साक्षीदार म्हणून उभे राहतात. जी नुकसान भरपाई त्यांनी मुलाकडून मागितलेली असते त्याचा तपशील त्यांना कोर्टाला द्यायचा असतो. त्यांना पहिली अमाऊंट हवी असते 3,91,50,000. अभयच्या हार्टच्या ऑपरेशनसाठी त्यांनी ही रक्कम वापरलेली असते. त्यासाठी त्यांना त्यांची अलिबागची 27 गुंठे जमीन विकावी लागते. बँकेतल्या 1.5 लाखाच्या ठेवी, दागिने काढावे लागतात. सर्जरीची अमाऊंट न मागता त्यांनी फक्त जागेचे पैसे अभयकडून परत मागितलेले असतात. त्यांची पुढची रक्कम असते 55,68,000 रुपये. अभय 14 वर्षांचा असताना त्यांना सिनियर अकाउंटंट म्हणून प्रमोशन मिळतं, पण त्यासाठी त्यांना अमरावतीला जावं लागणार होतं. अभय शाळा व त्याचे इथले मित्र त्यांना सोडायला तयार नसतो. मग त्यांना मुंबईतच राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्याच्या एका निर्णयामुळे त्यांना मोजकी पगारवाढ, पीएफचा डिफरन्स यामुळे 55,68,000 नुकसान होतं. भाऊंच्या म्हणण्यानुसार पुढचा हिशोब 18 लाखांचा. 12वी पास झाल्यानंतर अभयला UPSC करायची असते. त्याच्या क्लासेससाठी त्यांनी 15% लोन घेतलेलं असतं. ते भरता भरता 18 लाख खर्च होतात. अभयच्या लग्नात 7,32,000 रुपये खर्च होतात. त्याला कॉलेजच्या मित्रांबरोबर गिटार शिकायची असते, म्हणून ते त्याला गिटार आणून देतात. त्याच्या ट्युटरचे 36,100 रुपये होतात.
ते म्हणतात आज ती गिटार धूळ खात पडलीये. जज सगळी अमाऊंट कॅल्क्युलेट करून बघतात. अमाऊंट असते 4,72,86,100 रुपये. ते भाऊंनी त्यांच्या मुलावर खर्च केलेले असतात आणि नेमके तितकेच पैसे त्यांना हवे असतात. एवढं ऐकून जज पुढची तारीख देतात. भाऊंना भेटायला सगळी वृद्ध मंडळी सोसायटीत थांबलेली असतात. ते भाऊंकडे काही रक्कम देतात, पण भाऊ त्यांना सांगतात जेव्हा मला गरज लागेल तेव्हा ती मी तुमच्याकडून मागून घेईल. कोर्टात परत बापट भाऊंची उलट तपासणी चालू करतात. ते भाऊंना म्हणतात तुमच्या आयुष्यभराची कमाई या रकमेच्या अर्ध्याहूनही कमी असेल, तरी एवढी मोठी रक्कम तुम्ही कशी काय मागितली? जगातले तुम्ही एकमेव वडील असाल की जे त्याच्या मुलाकडे फीचे पैसे मागताय. भाऊ म्हणतात फीचे पैसे मागितले नाहीत, त्याच्या एक्स्ट्रा क्लासेसचे व कोचिंगचे पैसे मागितलेत. बापट विचारतात त्याच्या लग्नातल्या खर्चाचे पैसे? त्यांनी तर तुम्हाला मनाई केली होती. भाऊ सांगतात त्याच्या सासऱ्यांनीही सांगितलं होतं पैसे खर्च करू नका म्हणून, पण आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आमच्याकडे पैसा नसेल पण आमचा कणा ताठ आहे. कोर्टात टाळ्यांचा एकच गजर होतो. कुठल्याही प्रकारे सासऱ्यांपुढे कमीपणा नको म्हणून त्यांनी ते पैसे खर्च केलेले असतात. ऍडव्होकेट बापट गिटार बद्दल विचारतात. भाऊ म्हणतात त्याने ते पैसे वाया घालवले. मोठा गिटारिस्ट झाला असता तर ते सार्थकी लागले असते. बापट जजना म्हणतात ही नुकसान भरपाईची मागणी योग्य नाही. यांनी जे केलं ते सगळेच पालक आपल्या मुलांसाठी करतात. भाऊ जजना म्हणतात मला मान्य आहे सगळेच पालक आपल्या मुलांसाठी करतात, पण आम्ही आमच्या ऐपती बाहेर जाऊन याचं संगोपन केलंय. नाहीतर हा माझ्यासारखा अकाउंट ऑफिसर राहिला असता. आम्ही सॅक्रिफाईस केलंय, जागा विकून, कर्ज काढून, दागिने विकून, फक्त याचं भलं पाहिलंय. आणि त्याने काय परतफेड केली? जे माझे हक्काचे पैसे आहेत तेच मला हवे आहेत. ना 1 रुपया कमी ना 1 रुपया जास्त. वडिलांचे आरोप ऐकून अभय अस्वस्थ होतो. भाऊ तिथून बाहेर पडतात, बँकेत येतात. ते 40,000 रुपये काढायला आलेले असतात. मॅनेजर त्यांना इन्स्टावर या, तुमचे फॉलोअर्स वाढतील म्हणतो. भाऊ त्यांना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टावर होते का? फॉलोअर्स पाहिजे असतील तर एकदा 6 डिसेंबरला शिवाजी पार्कला जा. 2,000 फॉलोअर्स दिसतील तुम्हाला. तुम्ही किती जणांना फॉलो करता? नटनट्या, क्रिकेटर्स, इन्फ्लुएन्सर्स ना, पण आई वडिलांना कधी फॉलो करणार खऱ्या आयुष्यात? परत कोर्टात आल्यावर पत्रकार भाऊंच्या मागेच लागतात. काढलेले 40,000 रुपये ते ऍडव्होकेट पंडितांना देतात. ते पैसे त्यांनी त्यांच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी दिलेले असतात. ऍडव्होकेट बापट त्यांना तुटलेल्या चष्म्याबद्दल विचारतात. याचाच तुमच्या पत्नीला स्ट्रेस आला असेल. पण भाऊ म्हणतात स्ट्रेस तर सोडा, माझ्या पत्नीला माझ्या वागण्याचा गर्व होता. आयांना स्ट्रेस तेव्हाच येतो जेव्हा मुलं असंवेदनशील आणि पाषाण हृदयी होतात. नंतरची साक्ष बाजीवालीची होते मंदा गावडे. बापट तिला बंड्याबद्दलच्या भांडणाविषयी विचारतात. ती म्हणते तो बंड्या खतरनाकच आहे, पण यांनी त्याचे कान वाजवले. जर कुठे लफडा झाला तर पहिलेच घुसतात भाऊ. ऍडव्होकेट बापट समीर रावांना येऊन भेटतात. ते त्यांना सांगतात थोडा हलगर्जीपणा अभयकडून झालाय, तसा ठोस पुरावाही आहे पाटकांकडे. समीर राव त्यांना म्हणतात सगळ्या फाईल्स महसूल खात्याकडे पडल्यात, प्रचंड नुकसान होईल यातून, मी बर्बाद होईन, बदनामी होईल ती वेगळीच. बापट त्यांना समजावतात आधी निर्णय तर येऊ देत, नाहीतर वरच्या कोर्टात जाऊ. ऍडव्होकेट पंडित तिकडे भेटायला येतात. बापटांच्या आदेशावर ऍडव्होकेट पंडित काम करायला तयार होतात. आता एक वेगळी चाल खेळली जाणार असते. कोर्टात अभयला साक्ष द्यायला बोलवलं जातं. ऍडव्होकेट बापट त्याला प्रश्न विचारतात तुम्ही यांना 40 दिवस भेटायचा नाहीत? अलीकडे स्मरणशक्ती कमी झालीये त्यांची, डिमेन्शिया असावा बहुतेक. भाऊंच्या बँक अकाउंट ऑपरेशन विषयी त्याला विचारल्यावर तो म्हणतो बाबा ऑर्गनाइज नाहीत म्हणून त्यांच्या भविष्याची तरतूद केली. सेव्हिंगची सवय नाही त्यांना. भाऊ त्याला लगेच म्हणतात सेव्हिंग करायला पैसे उरायला तरी हवेत ना, महिन्याच्या खर्चासाठी 3-4 वेळा सुद्धा पैसे दिलेत मी, अभय म्हणतो. भाऊ लगेच जजना ऍक्शन करून नाही म्हणतात. बापट कन्क्लुजन काढतात बहुतेक डिमेन्शियामुळेच भाऊ गोष्टी विसरतायत. आता भाऊ अभयची उलट तपासणी करतात. ते जजना म्हणतात याचं लग्न झाल्यापासून याने कधी किती पैसे आणून दिलेत ते सविस्तर सांगू शकतो मी. ते अभयला म्हणतात मला डिमेन्शिया नाही, आय हॅव एन एलिफंट्स मेमरी. ते जजना म्हणतात या शेमलेस मुलाला मला प्रश्न विचारायचे नाही. बापट दुसरा साक्षीदार म्हणून ऍडव्होकेट पंडित यांना बोलवतात. भाऊंना धक्काच बसतो. ते सांगतात बरे असले की बरे असतात, नाहीतर कधी कधी विचित्र वागतात. मला घरी जाऊन त्यांना इथे घेऊन यावं लागतं. हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस असावा. आता भाऊंची पाळी असते प्रश्न विचारण्याची. भाऊ त्यांना विचारतात या केसची सुरुवात कधी झाली? पंडित अडखळतात. भाऊ सांगतात 3 जानेवारीला. भाऊ त्यांना म्हणतात तुम्हाला 27,000चा चेक दिला. चेक नंबरही सांगतात. ते बापटांना म्हणतात हे विसरतात आणि तुम्ही मला डिमेन्शिया झालाय म्हणता. भाऊ पुढच्या सगळ्या कोर्टाच्या तारखा त्यांना तोंडपाठ सांगतात. प्रत्येक वेळी त्यांना मी त्यांच्या घरातून पिकअप केलंय. भाऊ म्हणतात आजचा टॅक्सीचा नंबरही ते अचूक सांगतात. यांच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी 40,000 रुपये दिले. भाऊंची उलट तपासणी संपते. ते ऍडव्होकेट बापटांना म्हणतात खरं बोलण्याचा एक फायदा असतो. आपण काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही, कोर्ट निकाल राखून ठेवतं. अभयला आता स्वतःच्याच वागण्याची लाज वाटते. तो ऍडव्होकेट बापटांना सांगतो मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. निकालाच्या दिवशी पत्रकारांचा कराडा पडतो. भाऊ म्हणतात जज साहेब जो निकाल देतील तो मी मान्य करीन. ते निघताना पत्रकार निलिमा त्यांना म्हणते काळजी करू नका, अभयला आज फाशी होईल. भाऊ परत तिथे येऊ तिला म्हणतात या प्रकारातून अभयने चांगला धडा शिकावा, यातून सगळ्यांनीच बोध घेण्याची गरज आहे. सिनियर सिटीजन्स आर डिस्पोजेबल लॉट बट वी आर नॉट. जज निकाल सांगतात अभयचा निष्काळजीपणा झाला, पण सुहासिनी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय, त्यामुळे यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली जाते. पण गोविंद पाठक यांनी अभय पाठकवर जो नुकसान भरपाईचा दावा केलाय त्यात तथ्य आहे, त्यामुळे अभय यांनी गोविंद पाठक यांना नुकसान भरपाई द्यावी. अवनी तिथून
निघून जाते. भाऊ उठून बोलतात, सगळ्या पालकांसाठी मुलं ही प्रायोरिटी असते, पण हीच मुलं मोठी झाल्यावर आई वडील त्यांच्यासाठी लायबिलिटी होते. आम्हाला तुमचे पैसे नकोत, पण दिवसातून एकदा विचारा तरी. ही लढाई माझ्यासाठी नव्हती तर लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी होती. भाऊंच्या हातात नुकसान भरपाईचा चेक आलेला असतो. सुहास त्यांना म्हणते, मुलाला बर्बाद करून काय करणार इतक्या पैशांचं. भाऊ सांगतात, त्याला पुन्हा कामावर घेतलाय भंडारदराचा कलेक्टर म्हणून. अभय भंडारदराला शिफ्ट होतो. भाऊ त्याला फोन करून आई जिवंत आहे सांगतात. अवनीला कळल्यावर अवनी रिॲक्ट करते. भाऊंना पोलीस स्टेशन मध्ये आणलं जातं. भाऊ जेलमध्ये भजनात रमलेले असतात. पक्या भाई तिथे येतो. त्याला भाऊंना सोडवायचं असतं, पण भाऊ म्हणतात, सुहास नाही का राहिली 8 महिने बेडरूम मध्ये. बेल आता डायरेक्ट सोमवारी होणार असते. पक्या साटमला मारतो. वर्दीवर हात टाकला म्हणून आता त्याला आत जायचं असतं. तेवढीच भाऊंना कंपनी. तो म्हणतो कोर्टाकडून जामीन रद्द होतो. अवनी 10 कोटी मानहानीची केस टाकायचं म्हणते. अभय तिला सांगतो, जे पैसे मी दिलेले आहेत तेवढ्याचीच मानहानी अमाऊंट टाकूया. 9 महिन्यांच्या इंटरेस्ट सकट तिने अमाऊंट सांगितलेली असते. सुहासिनी कोर्टात येते. आईला बघितल्यावर अभय थांबतो, पण अवनी त्याला तिथून घेऊन जाते. भाऊंना आणलं जातं. भाऊंविरोधात नारेबाजी होते. अवनी साक्षीत म्हणते, यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. 4 वर्षात यांनी खूप प्रयत्न केले आमचं लग्न मोडण्याचे, कारण यांना आमचं लग्न मान्य नव्हतं. माझ्यावर असलेल्या तिरस्कारामुळे त्यांनी स्वतःच्याच मुलाला बर्बाद केलंय. त्यांचं स्थान जेलमध्येच आहे. भाऊ उठून म्हणतात, मी गुन्हा केलाय, पण मला आजही त्याचा पश्चाताप नाही. अभय आईला फोन करतो, पण ती त्याला म्हणते, आमची मुलगी गेली त्यानंतर तू झालास, पण आज वाटतंय का देवाने आमचं ऐकलं. केस पुढे जाते. भाऊंचे वकील जजना सांगतात, त्या दिवशी सुहासिनी पाठक खरंच मेल्या होत्या, क्लिनिकली डेड. पक्या भाईला बोलवलं जातं. तो सांगतो, बंड्याने भाऊंचा चष्मा तोडला. तो द्यायला त्याच्या घरी गेलो. तिथल्या मुलांनी सांगितलं, भाऊ इथे राहीत, हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. पद्मावतीमध्ये गेल्यावर कळलं की ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला शिफ्ट झाले आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की ती गेली. पक्या डॉक्टरांना तिला शॉक द्यायला सांगतो. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येतं. पक्या भाई भाऊंना विचारतो, आता आपल्या बापाला आपली शरम वाटणार नाही ना. भाऊ त्याची माफी मागतात. ते पक्याकडे मदत मागतात. डेथ सर्टिफिकेट डॉक्टरने दिलेलं असतं. व्यवहारच लाश जाळून स्मशानातलं सर्टिफिकेट घेतलेलं असतं. गुपचूप बहिणींना त्यांच्या बेडरूम मध्ये ट्रान्सफर केलं. डॉक्टर येऊन दररोज चेक करायचे. सावंतांनी ही खूप मदत केली. बाकीचं तर सगळं अख्ख्या देशाला माहिती आहे, पक्याबाई म्हणतो. त्या दिवशीचा निकाल राखून ठेवला जातो. निकालाच्या दिवशी भाऊ सांगतात, लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या वेदना मला जगासमोर आणायच्या होत्या. मला वाटलं होतं आई जिवंत आहे कळल्यावर तुम्हाला आनंद होईल. तुझे 10 कोटी द्यायला मला शक्य होणार नाही, कारण आज माझ्याकडे काही नाही. बोरिवलीचं ते खुपटं सुद्धा नाही. ऍडव्होकेट बापताना भाऊ खोटं बोलत आहेत असं वाटतं. ते म्हणतात, मग सगळे पैसे गेले कुठे. पक्या भाई उठून म्हणतो, तळेगावला वृद्धाश्रम बांधलाय त्यांनी. ओल्ड इज गोल्ड वृद्धाश्रम. 100 नंबरी सोनं आहेत भाऊ. अवनी केस मागे घेते. फॉर्जरीच्या गुन्ह्यामुळे कोर्ट भाऊ, पक्या, डॉक्टर देशपांडे, सावंत यांना 6 महिने सक्त मजुरी शिक्षा देतं. 6 महिन्यांनी भाऊ तळेगावला येतात. सुहास त्यांना गार्डन मध्ये घेऊन जाते. तिथे अभय गिटार वाजवत असतो. नंतर दोघे फिरायला बाहेर पडतात.